बाळाप्पाच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामीच्या सेवेकऱ्यांमधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रयुक्त्या काढून बाळाप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा खटाटोप करू लागले. याविषयीचा कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्यास अनुसरून या अध्यायाचा पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिलेला आहे. बाळाप्पा मूळचे गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे. तेव्हा श्री स्वामींनी तसे प्रसंग वारंवार बाळाप्पावर ओढून त्यांना लज्जारहित केले. हळूहळू बाळाप्पा निसंकोचपणे श्री स्वामी सेवेत अखंड योगदान देते झाले. त्यांचा हा समर्पण भाव इतर सेवेकऱ्यांना विशेषतः सुंदराबाई आणि सोळपांना जाचक ठरू लागला. कानामागून एक तिखट झालेल्या बाळाप्पाविषयी सोळपाच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला. तर एका मध्यरात्री श्री स्वामींनी बाळाप्पांना उठवून काम सांगितल्याने अकारण वाद निर्माण करून सुंदराबाई रागवली. त्यातच कुण्या एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. त्यांची व्यवस्था कोणाकडे आहे यावरून वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राजदरबारापर्यंत गेले. सुंदराबाईचे राजघराण्यातील राणीसाहेबांशी सख्य असल्याने चोळपाकडील सेवाकार्याची जबाबदारी काढून घेण्याचा आदेश तिने काढविला. बाळाप्पेविषयीचा तिच्या मनाचा आकस पाहून श्री स्वामींनी बाळाप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले व अनपेक्षितरित्या सुंदराबाईची कारकीर्द संपुष्टात आणली. पुढे बाळाप्पा श्री स्वामी सेवेत कायमस्वरूपी स्थिर कसे झाले याचे सद्य वर्णन या अध्यायात केलेले आहे. धन्यवाद.